बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूया। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ऑपरेशन टायगर विरुद्ध ऑपरेशन वुल्फ अशी राजकीय चर्चा रंगली आहे। खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन टायगरला प्रत्युत्तर देताना आम्ही स्वतःच वाघ आहोत, आता आम्ही ऑपरेशन वुल्फ सुरू करू अशी आक्रमक भूमिका घेतली। राऊतांच्या वक्तव्याचा रोख एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची चर्चा असून नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका करत प्रत्युत्तर दिलंय। तर भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सुद्धा पलटवार करत प्रतिक्रिया दिलेली आहे। आता आम्ही ऑपरेशन वुल्फ करू ना, म्हणजे नक्की काय ऑपरेशन वुल्फ होतं ना। टायगरचं ऑपरेशन कसं करणार तुम्ही मला सांगा? वाघ तुम्हाला हात लावू देईल काय? वाघाला तुम्हाला ती गुंगीत आणावं लागतं, ते लांबून इंजेक्शन वाघाला घाबरतात, लांबून एक इंजेक्शन मारावं लागतं गुंगीचं, मग तो वाघ आहे का, डोळे उघडलेत का वगैरे बघून मग जाऊन त्याला त्याचे पाय बांधावे लागतात। हे शक्य नाही आमच्याकडे। संजय राऊतच्या बोलण्याला काही बेस नसतो। हे तुम्ही लोकांनी केलेलं ऑपरेशन टायगर आहे, आम्हाला काय करायचं त्याच्याशी? आणि स्वतःचे खासदार सांभाळण्यासाठी, आमदार सांभाळण्यासाठी तुम्हाला बैठक घ्यावी लागते, त्याच्याशिवाय दुर्दैव काय तुमचं? म्हणून पक्षाकडे तुमचं जे काही अंतर्गत चाललंय त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही। आम्हाला त्या टायगरशी बी घेणं देणं नाही आणि त्या लांडगेशी घेणं देणं नाही। म्हणून जे काही होईल भविष्यात ते त्याचे भोग त्यांना भोगावे लागतील। ऑपरेशन टायगर होणार नाही, ऑपरेशन उल्फ करू। मुळामध्ये संजय राऊत तुम्हाला फक्त ऑपरेशन गिधाड शोभतं, कारण गिधाडाची वृत्ती आणि गिधाडाची प्रवृत्ती तुमची आहे। ज्या पद्धतीनं गिधाड मरणावर टिपलेलं असतं त्या पद्धतीनं संजय राऊत तुम्ही मरणावर टिपलेले आहात। त्यामुळे तुम्ही ऑपरेशन वुल्फ, ऑपरेशन टायगरची भाषा करू नका। तुमचं ऑपरेशन गिधाड करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलंय। महाराष्ट्राचं अहित करण्यामध्ये तुमचा क्रमांक 1 लागतो। त्यामुळे तुम्ही ऑपरेशन टायगर, ऑपरेशन उल्फची भाषा करण्यापेक्षा ऑपरेशन गिधाडकडे करावा लागणार ना, असं म्हणत शंभूराज देसाई यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे। तसंच आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरं जावं लागणार असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिलेला आहे। आली परिस्थितीला सामोरं जायचं सगळ्यांनीच। काय जी परिस्थिती समोर आहे, अंकगणित जे काय दिसतंय, संख्याबळ जे काय दिसतंय आता ह्या निवडणुकीतलं, त्यामुळं माझ्या माहितीनुसार काहीतरी 450 का पावणे 450 पेक्षा जास्त मतं लागतात निवडून येण्यासाठी। त्यामुळं आता ते बहुमत गाठणं ही आता त्यांची जबाबदारी आहे, किंवा ती बहुमत गाठलं पाहिजे यासाठी सगळेजणच प्रयत्न करतायत। असं आहे तर त्यांच्या ज्या भावनांची दखल आमचे भारतीय जनता पक्षाचे पक्षश्रेष्ठी घेतील, काय चिंता करू नका। असं आहे तर त्यांच्या ज्या भावनांची दखल आमचे भारतीय जनता पक्षाचे पक्षश्रेष्ठी घेतील, काय चिंता करू नका। किशोरी पेडणेकर यांच्याकडनं अनोख्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। कांदिवलीमधील शाळेमध्ये मेलोडी चॉकलेट वाटत त्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। पेडणेकरांचं मेलोडी चॉकलेट वाटप हे आता भारतीय जनता पक्षाला पटेना। विरोधक अक्कलशून्य झालेत, अतुल भातखळकरांनी टोला लगावला। शाळेच्या पहिल्या दिवशी राजकारण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे। आजचा दिवस हा शाळेच्या प्रवेशाचा आनंदाचा दिवस आहे। अशा दिवशी सुद्धा काहीतरी राजकारण करण्याचा प्रयत्न करणं, आणि ते सुद्धा लहान विद्यार्थी मुलांच्या जीवावर, यातून किती अक्कलशून्य आणि विरोधक बेमुरवतखोर झालेले आहेत हेच यातून स्पष्ट होतं। मुळात अतुल भातखळ आहेत ना, तेच लहान बुद्धीचे आहेत। वाईट कसंही काही बोलतात ते आम्ही अनेक वर्ष आहे। लहान मुलांना चॉकलेट आणि त्यात ज्याला देशात मान्यता, विदेशात मान्यता प्राप्त झालेलं मेलोडी जर वाटलं, त्याच्यात कुठलं आलं राजकारण? उलट आम्ही म्हणतो खुद खाओ और जान जाओ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।